Hello, my dear student. Today we are learning class 9 English subject lesson number 3.2 The Fall of Troy part 1. आज आपण इयत्ता 9वीचं इंग्रजी ह्या विषयाचं द फॉल ऑफ ट्रॉय त्याचा पार्ट 1 बघणार आहोत. चला तर मुलांना सुरुवात करूया. द इलियड इज द स्टोरी ऑफ इलम और ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the Narrow Sea. ओके, इलियड हे इलियम किंवा ट्रायमची स्टोरी आहे. ट्रॉय काय होतं? ट्रॉय अ रिच ट्रेडिंग सिटी होती. रिच म्हणजे श्रीमंत अँड ट्रेडिंग म्हणजे व्यापारी. ट्रॉय ही एशियन मायनरमधील रिच ट्रेडिंग सिटी म्हणजे श्रीमंत व्यापारी शहर होतं. ओके, एक मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एगन टू द ब्लॅक सी. ओके, तर ते एका खाडीजवळ ट्रॉय हे शहर बसलेलं होतं आणि ते एगियन टू द ब्लॅक सी, एगियन ते ब्लॅक सीपर्यंत पसरलेलं होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हे जे ट्रॉय नावाचं शहर होतं हे खूप चांगल्या प्रकारे वसवलं गेलं होतं. जसं की कॉमर्स म्हणजे व्यापार आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. जसं की व्यापार आणि शेती दोन्हींमुळे ते शहर समृद्ध झालं होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर. शहराच्या समोर अथांग पसरलेला समुद्र होता. वी सेल द शिप्स ऑफ ट्रॉय. त्यातून ट्रॉयमधील शिप्स म्हणजे जहाजं इकडून तिकडून प्रवास करायचे. कॅरिंग गुड अँड ग्रेन्स. आणि ते इकडून तिकडून प्रवास करताना ट्रॉय काय कॅरी करायचे? गुड्स म्हणजेच इथे सामान असा अर्थ होतो आणि ग्रेन्स म्हणजे धान्य. म्हणजे ते जहाजामधून धान्य आणि सामान घेऊन जायचे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. ओके, शहराच्या मागच्या बाजूला माउंट इडा नावाचं पीक म्हणजे एक पर्वत होतं. त्या पर्वताचे उंच कडे होते. फ्रॉम विच फ्लो मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. आणि त्यातून नद्या किंवा झरे वाहून खाली यायचे. रिव्हर म्हणजे नद्या, स्ट्रीम्स म्हणजे झरे. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर अँड फर्टाईल. आणि त्यामुळे त्या शहराच्या आजूबाजूला जमिनीची सुपीकता वाढली होती. कशामुळे? तर वेल वॉटर म्हणजे पाणी चांगल्या प्रमाणात होतं त्याच्यामुळे. नेक्स्ट, with corn growing in fertile field and cattle feeding on the rich grass of the meadow while sheep fed on the slopes of the hill. With corn growing in fertile field म्हणजे शहरातील शेतामध्ये मक्याचं पीक डोलत होतं. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडो म्हणजे इथे उगवलेल्या गवतामध्ये तिकडचे गुरे ते चरत होते. वाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल. आणि तिथे जे पर्वत होते त्या पर्वतांच्या उतारांवर ज्या शेळ्या असायच्या, शिप्स म्हणजे शेळ्या, त्या काय करायच्या? त्यासुद्धा चरायच्या. ओके, असा समृद्ध असं हे ट्रॉय शहर होतं. नेक्स्ट, राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. शहराच्या चारी बाजूंनी तिकडच्या लोकांनी म्हणजेच कोणी, ट्रोजन्स म्हणजे काय? तिकडची जी लोकं आहेत त्यांनी काय बांधलं होतं? स्ट्रॉंग वॉल म्हणजे एक मजबूत अशी भिंत बांधली होती. सो कशामुळे ती भिंत बांधली होती? सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. त्या समुद्रमार्गामधून कोणताही शत्रू त्यांच्यावर हल्ला करू शकत नव्हतं किंवा हल्ला करू नये म्हणून त्यांनी ती वॉल बांधली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड. ती वॉल कशी होती? जी भिंत होती ती एवढी अरुंद होती दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट अँड वॉक ऑन इट. तिकडची जी लोकं होती त्या भिंतीवरती चालू शकत होती, बसू शकत होती अँड उभी राहू वगैरे शकत होती. ओके, द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सीशोअर आउटसाईड अँड कम इन ॲट डे प्लेस. तर त्या शहराचे दरवाजे नेहमी उघडे असायचे. त्यातून मग शहरातील लोक समुद्रकिनाऱ्यावर जायचे आणि जेव्हा त्यांचं मन भरेल तेव्हा ते काय करायचे? परत यायचे. बट इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज. पण जेव्हा युद्ध, वॉर म्हणजे काय? युद्ध,
जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा ते दरवाजे पूर्णपणे कसे असायचे, बंद असायचे. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि तेव्हा ती सिटी एखाद्या किल्ल्यासारखी मजबूत आणि सुरक्षित असायची. ओके. देन quite safe from all attack, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. आणि सगळीकडून ते सेफ असं शहर असायचं. आजूबाजूच्या भिंतीमुळे त्या शहराला प्रोटेक्ट करायच्याच आजूबाजूच्या भिंती, पण मागचे डोंगरसुद्धा जे पीक्स होते ना, ते डोंगरसुद्धा ते काय करायचं, शहराचं रक्षण, त्याच्यामुळे पण शहराचं काय होत होतं, रक्षण होत होतं. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldier. तर अशा प्रकारे ट्रॉय हे मजबूत शहर होतं, पण त्यासोबतचे त्या शहराचे जे शूर सैनिक, ओके, त्याच्यात दिलं ना ब्रेव्ह सोल्जर, ब्रेव्ह म्हणजे शूर आणि सोल्जर म्हणजे सैनिक, ते सुद्धा त्या शहराचे रक्षण करत होते. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन. पण अचानक असं काहीतरी झालं की त्यामुळे ग्रीक देशातील सर्व राजांनी ट्रॉय नावाच्या शहरावर युद्ध सुरू केलं. वॉर म्हणजे काय, युद्ध. का युद्ध सुरू केलं? बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. पॅरिस हा कोण होता? ट्रॉयचा प्रिन्स होता. त्याने काय केलेलं? हॅड पर्श्युअड हेलन. पर्श्युअड म्हणजे पळवून आणणे. पर्श्युअड हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मिनॅलस. जो ग्रीकचा जो राजा होता मिनॅलस, त्याची हेलन ही कोण होती? वाईफ होती. वाईफ म्हणजे पत्नी होती. तिला कोणी पळवून आणलं? जो ट्रॉय होता. ट्रॉय प्रिन्स होता. म्हणजे कोण? ट्रॉयचा प्रिन्स कोण होता इथे? सांगू शकेल का कोण मला? इथे ट्रॉयचा जो प्रिन्स होता त्याने त्या हेलनला पळवून आणलं होतं. ठीक आहे. टू अलॉफ विथ हिम. आणि त्याला सोबत घेऊन आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट, ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. म्हणजेच त्याने तिलासुद्धा ट्रॉयमध्ये घेऊन आला होता तो. द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू द मिनॅलस. ग्रीकमधील इतर राजांना मिनॅलससोबत जे झालेलं ते चुकीचं वाटत होतं. दे सेल टू ट्रॉय अँड लेड सीज टू द सिटी. त्यांनी मिनॅलसला सोबत दिली आणि ते ट्रॉयकडे बदला घेण्यासाठी आले. ठीक आहे. सीज म्हणजे इथे काय? वेढा. ते समुद्रामध्ये ट्रॉयमध्ये आले आणि त्यांनी पूर्ण शहराभोवती काय घातला? वेढा घातला. सीज टू द सिटी म्हणजे त्यांनी शहराभोवती वेढा घातला. द ट्रोजन्स टू फाउट हार्ड अँड द सीज कंटिन्यू फॉर 10 लॉंग इयर्स. तर दुसरीकडे ट्रॉयमधील सैनिकांनीही ते पण व्यवस्थितपणे ते लढले आणि अशा प्रकारे हे जे ट्रॉय आणि ग्रीसमधलं जे युद्ध होतं ते 10 वर्ष कंटिन्यू चाललं होतं. नेक्स्ट, द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सीज डिड नॉट एंड. रोज सैनिक बाहेर यायचे, रोज लढाई व्हायची, पण वेढा काही संपायचं नाव घेत नव्हतं. ऑन द वन हँड द ग्रीक कुड नॉट टेक द सिटी अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. एकीकडे ग्रीक शहर जिंकू शकले नाही, तर ट्रॉयमधील पण तो जो वेढा, ट्रॉयमधील जे लोक होते तो सीज उठवू शकले नाही. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स अँड द ग्रीक केम आउट ऑफ देअर टेंट अँड शिप्स. रोज जे ट्रोजन होते ते त्यांच्या गेटमधून बाहेर यायचे आणि जे ग्रीक होते ते त्यांच्या टेंट म्हणजे तंबू किंवा शिपमधून म्हणजे जहाजामधून बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन. आणि रोज लढाई करायचे. समटाईम देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. कधी दोन्ही आर्मीमधून लढाई व्हायची. समटाईम देअर वेअर सिंगल फाईट बिटवीन द टू ग्रेट हिरो. कधी दोन्हीकडच्या एक हिरोमध्ये लढाई व्हायची. समटाईम द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट. कधी ट्रोजन्स जिंकायचे. अँड समटाईम द ग्रीक. तर कधी ग्रीक. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण असा निकाल लागत नव्हता.
ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्सेस ऑफ द वॉर. दोन्हीकडचे महान सैनिक मारले गेले त्या वॉरमध्ये. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ ही सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय ॲक्चिलस. ओके, 9 वर्ष शहराच्या रक्षण केल्यानंतर जो हेक्टर होता, हेक्टर कोण होता? तर पॅरिसचा मोठा भाऊ आणि ट्रॉयचा राजकुमार, तो ॲक्चिलसकडून मारला गेला. whom none could resist. But Achilles himself was killed later on by poison arrow that entered his heel. आता जो ॲचिलस होता तो whom none could resist म्हणजे हा शूर योद्धा होता, त्याला कोणी मारू शकत नव्हतं. बट ॲचिलस हिमसेल्फ वॉज किल्ड लेदर, पण ॲचिलस हा शेवटी काय झाला? हा सुद्धा मेला, मारला गेला. का कशाने मारला गेला? बाय अ पॉयझन ॲरो दॅट एंटर हिज हील. त्याच्या गुडघ्यामध्ये विषारी बाण मारला गेला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी बाउंडेड. आणि तो एकमेव असा भाग होता जिथे तो जखमी होऊ शकत होता. ठीक आहे. स्टील लेदर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड. शेवटी पॅरिससुद्धा मारला गेला. ज्याने हेलनला पळवून आणली तो सुद्धा विषारी बाणांनी मारला गेला. पॅरिस कोण होता? ज्याने हेलनला पळवून आणलं, राईट. नेक्स्ट, द ट्रोजन्स वेअर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी अँड द ग्रीक वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन, बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. ओके, जो पॅरिस आहे तो सुद्धा मारला गेला. नंतर काय झालं? द ट्रोजन्स वेअर टायर्ड. ते ट्रोजन्स जे एकीकडे जे ट्रोजन्स होते ते सुद्धा एका शहरामध्ये बंद पडल्यामुळे कंटाळून गेले होते. टायर्ड म्हणजे कंटाळून गेले होते. अँड द ग्रीक्स वेअर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. आणि जे ग्रीक होते एकीकडे ते पण त्यांना पण घरी जायचं होतं. ते खूप दिवस त्या लढाईमुळे तिथे थांबले होते, त्याने ते घरी गेले नव्हते. त्यामुळे बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. तरीसुद्धा त्यांनी दोघांपैकी कोणी हार म्हणत नव्हतं. लढाई ही सुरू झाली होती. ओके स्टुडंट, कळली तुम्हाला पार्ट 1 कळालं का तुम्हाला द फॉल ऑफ ट्रॉयचं? आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 एक्सप्लेन करून बघूया. ठीक आहे. जर स्टुडंट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, फॉलो करा अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.